कुठलाही सच्चा कलावंत एकदा रंगभूमीवर उभा राहिला की त्याला एक स्फुरण चढतं. आपली कला सादर केल्याशिवाय त्याला राहवत नाही. मकरंद अनासपुरे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, पण अध्यक्ष संतोष पवार यांचा अभिनय बघून त्यांनाही आपली कला सादर केल्याशिवाय राहावेना आणि अखेरीस तेही मैदानात उतरले. आणि मग सुरू झाली अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांची जुगलबंदी. परवा काय झालं, ते परळ डेपो बसी दारू पिलं, टाईट झालं आणि टॅक्सीत बसलं. टॅक्सी परळ डेपो चालू. ते म्हणले हेच आहे परळ डेपो. ह्याने दिले 500 रुपये. म्हणलं ह्याच्यानंतर एवढी फास्ट नको चालली जाऊ. आमच्या गावामध्ये दादूची आई वारली. तिथं गेलं. हे म्हणलं दाद्या काय रडतो, जाऊ दे म्हणलं. तुझी काय माझी आईच होती म्हणलं रे, सगळ्या गावाची आई होती. इथपर्यंत ठीक आहे. दुसऱ्या आठवड्यात महादू पाहिलवानीची बायको गेली तर तिथं जाऊन म्हणलंय तुझी एकट्याची थोडीच बायको होती, माझी बायकोच होती म्हणला. सगळ्या गावाची बायको होती. इतका बुकांना त्यांनी 15 दिवस तर घराबाहेर निघाल नाही. बरं हे जाऊ द्या. एका लग्नात गेलं मागच्याच आठवड्यात आणि बरं ह्याला हाऊसच इतकं हाऊसच तिथं उखाणे घ्यायला लागलं. ह्याला कोण आग्रह करतं, पण ह्याला उगाच मिरवायचं हाऊस. तिथं म्हणलं नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, नाही नाही म्हणता म्हणता झाल्या फार चुका, वत्सलाचं नाव घेतो जे एक मुका म्हणला. इतका मुका मार बसला तिथं लग्न कार्यालयात. आधी बसलंच काय रे आज. तुझं काय तू कमी आहे का? त्याची मस्त मजे मस्त दारू प्याला टॅक्सी जाऊ नाही म्हणलं चला बसून जायचं. निघालं बसून. हा काय हा बसून गपचूप जाऊन तुम्हाला बसायचं. नाही जागेवर उठला आणि त्या आजी ओ आजी या बसा जागेवर बसा. अरे समाजसेवेचं भान असतं, मला सामाजिक कार्याचं भान असतं. म्हातारी जागा देणं कर्तव्य आपलं. अरे हो पण गाडीत आपण तिघ जणच होतो ना. 4 पावगात काय ड्रायव्हर आजीला सांगते आजी बसा जागेवर, आजी बसा जागेवर. कशाला इतक्या दिवसांनी भेटला काय उखाळ्या पाखाळ्यात काढायला तू सुरुवात केली उखाळ्या पाखाळ्या काढायला. तू सुरुवात केली का आता आपण इथं मनोरंजन करायला आलो की हो, हो. नाही. मग मनोरंजन करणं जरा. बरं काय नाही काय म्हणतो तू एवढा पोलंडला गेला काय घेऊन आला की नाही गिफ्ट. तू काय आणलं ते सांग. पण तुला माहित नाही गावाला माहिती होय. मी गाडी आणली. गाडी साधी सुद्धा गाडी नाही मग ऑटोमॅटिक. अटूक कशी म्हणजे आता मला सांग आपली गाडी आपल्या रस्त्यात खड्डे किती लय खड्डे म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे कळत आपल्याला टेन्शन नाही. नाही आपली गाडी रस्त्यात काढली की नाही. आपली गाडी काढली रस्त्यात खड्डे आले. गाडी खड्ड्यात नाही. गाडी बटन दाबलं खड्डे बुजवत गाडी पुढे. कस काय आटूक माटू. अरे क्या बात आहे यार. वा वा वा. काहीच नाही काहीच नाही. म्हणजे तुला सांगतो आपल्याकडे हायवेला पण रस्त्यात लाईट नसते. लोड शेडिंग कारण पण आपल्याला टेन्शन नाही. अजिबात टेन्शन नाही. बटन दाबलं की हेडलाईट ऑन. नाही रस्त्यातलं लाईट ऑन. गाडी पुढे येतं काहीच नाही. कस काय पण कसं ऑटोमॅटिक गाडी. बर आणि हे तर काहीच नाही. मग रस्त्यात गेलं पुढं गावाकडे आलो. हे रस्त्यात अशी मोठी नदी पूर आलेला. पण तू तिथं बोर्ड लावलेला म्हणजे पुराचं पाणी जर ब्रिज वरून वाहत असेल पुलावरून तर रस्ता ओलांडायचा नाही. पण आपल्याला टेन्शन नाही. आपल्याला टेन्शन नाही. आपण बटन दाबलं गाडी पाण्यात. बरोबर गाडी पाण्यात पण वल्ले बाहेर येतात आणि गाडी वलवत बाहेर. कस काय ऑटोक माटू. लई तनखेबाज गाडी आणली. अरे वा तू काय आणली की नाही. माझं एवढं नाही तनखेबाज. माझं आपलं छोटं मशीन आणलं मी एक बारकुलं. साधं बटनाचं मशीन आहे. म्हणजे काय करायचं पहिलं बटन दाबलं की असं शटर उघडतं की मेंढरू आत शटर बंद. दुसरं बटन दाबलं सर काय लोकरीचा स्वेटर अंगात घालायचं थंडीच्या दिवसात. तिसरं बटन दाबलं सर हे काय गरमागरम दूध मेंढीचं. तुझ्यासारखे फुकटे मित्र असले तरी पंचायत नाही. दुधाच्या ग्लासच्या ग्लास आणायचं दूध तिथं. चौथं बटन दाबलं की असा कोयता बाहेर मशीनच्या बाहेर नाही आतल्या आत बाहेर येतो. खाटखुट हे काय मेंढीचे तुकडे फिकडे सगळं क्लीन एकदम. मग 5वं बटन दाबलं सर हे काय मटणाच्या प्लेटी. तांबडा रस्सा पांढरा रस्सा किती हाणायचं दनादन. मस्त. आणि मग ते सगळं खरकट 6वं बटन दाबायचं आत टाकायचं एकदम साफ. 7 बटन झाली. 7वं बटन ते मेन आहे. म्हणजे 7वं बटन दाबलं शटर उघडतं मेंढरू चरायला बाहेर. काय यायला मीच गावलं का तुला. असं कुठं मशीन असतं का.
तुझ्या आईचा नाल आहे का तुझी गाडी लगी खड्डे बुजविती रस्त्यातली लाईट पाण्यात गेली की वरली होती आमचं मेंढरू चालायला नाही जाऊ शकत पण काही म्हण बाबूराव आज बऱ्याच दिवसांनी आपण दोघं दोस्त जमलो इथं लोकांचं मनोरंजन केलं मुळे काकाच्या नाट्य संमेलनामध्ये या तुझ्या मदतीबद्दल मी तुला जोरदार पार्टी देणार आहे पार्टी जंक्शन पार्टी काय सांगतो हो कसली गिरगावातून खारीचं पाकिट आणलंय मी चल चहा खारी खाऊ. या सोहळ्याने प्रत्येकाला काही गोष्टी शिकवल्या कुठलाही सोहळा असो तो साधेपणाने करता येतो पण खूप मनापासून करावा लागतो आणि हाच हाऊसफुलचा साधेपणाही तुम्हाला खूप भावला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतो. शुभ दीपावली.